सप्रेम रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण डॉक्टर जलाल महाराज सय्यद. जसे की आपण सर्व जाणता आहात की एक नवीन उपक्रम मी मध्यंतरी सुरू केला होता आणि उपक्रमाद्वारे मी महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरूनही येणाऱ्या अभंगांचं स्पष्टीकरण देत होतो. अचानक हरिभक्तपरायण श्री धर्मराज महाराज हंडे, जे महाराष्ट्राचे एक उगवतं नेतृत्व आहे आणि अत्यंत प्रभावीपणे सडेतोड आपली भूमिका व्यक्त करणे आणि संप्रदायाच्या बाजूने निर्भीडपणे अत्यंत स्तंभासारखं उभं राहणं हा त्यांचा स्वभाव आणि त्या स्वभावाच्या प्रेमात पडल्या कारणानं मी त्यांच्या प्रत्येक पोस्टचा विचार करत असतो. त्यांनी फेसबुक पोस्टवरती एक अभंग टाकला होता. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. अनेक ठिकाणी ह्या अभंगावरती चिंतन आहेत, पण त्या चिंतनाचा विचार केला असता कदाचित तुकोबारांचे अभंग असून या प्रकारची विचारधारा त्या अभंगांवरती प्रकट केली जावी ही शोकांतिका आहे. जगद्गुरु तुकोबारांची अभंगातील भाषा जर बघितली तर जगद्गुरु तुकोबारा यांच्या शाब्दिक संस्कारांचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. ह्या अभंगामध्ये बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. बाप मेला हा जो शब्द आहे हा शब्द संस्कारहीन शब्द आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबारा बाप आपल्या पित्याच्या संबंधानं हा विश्वासदर्शक शब्द वापरू शकत नाही. हा एक बौद्धिक अंदाज आहे. विठो तुझे माझे राज्य हा परिणाम आहे, नाही दुसऱ्याचे काज ही अनुभूती आहे. बाईल मेली मुक्त झाली पत्नीच्या संबंधानं हा जो शब्द त्यांनी वापरला, देवे माया सोडविली, तर जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरित्राचं अध्ययन केलं असता आमच्या लक्षात येतं की जगद्गुरु तुकोबारा प्रपंचातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, तर प्रपंचामध्ये राहूनच परमार्थ कसा करावा हे जागतिक उदाहरण देण्यासाठी किंवा उज्ज्वल उदाहरण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण एक विवाहानंतर दुसराही विवाह केला याचा अर्थ प्रपंचाच्या संबंधात जगद्गुरु तुकोबारांचं मत असं आहे, भय वाटे परी न सुटे हा संसार, माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. माता मेली हा जो शब्द आहे हा शब्द संस्कारहीनतेचं प्रदर्शन करणारा असल्या कारणानं तुकोबारा स्वतःच्या आत्मचरित्राबाबत असं लिहू शकत नाही, असा अंदाज अध्ययनाच्या अंती लक्षात येऊ शकतो. म्हणून या अभंगाचा थोडासा परिपाक वेगळ्या दृष्टीनं आपण मांडण्याचा प्रयत्न करू किंवा अभ्यास करण्याच्या नंतर त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जसे की मी कुठल्या एका अभंगामध्ये बोललो होतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पसरलंही होतं किंवा यूट्यूबवरती त्याचं उत्तरही आहे की माऊली ज्ञानोबारांची भाषा समजून घ्यायची असेल तर 12व्या शतकातील समकालीन ग्रंथ गाथा सप्तशती असेल, लीळाचरित्र असेल किंवा त्या काळचा राजा रामदेवरायांचे शिलालेख असतील किंवा त्या काळचं समकालीन जे वाङ्मय आहे ते वाङ्मय अभ्यासल्यानंतर आम्हाला शब्दकोशाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबारा समजतात. अलीकडच्या अर्वाचीन काळामध्ये अनेक प्रकारचे शब्दकोश निर्माण झालेले आहेत, मात्र जगद्गुरु तुकोबारांची भाषा समजणे कठीण आहे. असं म्हणतात की जगद्गुरु तुकोबारांची भाषा मावळ प्रांतातली भाषा आहे, पण प्रश्न असा उपस्थित होतो की जर मावळ प्रांतातली भाषा आहे तर आजची जी भाषा आणि जगद्गुरु तुकोबारांची भाषा यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे, बहुतांश तफावत आहे. माझा सांगण्याचा मुद्दा इथे असा आहे की जगद्गुरु तुकोबारा यांची भाषा 16व्या शतकामध्ये अनेक प्रकारची भाषिक अतिक्रमणं ही पुणवाडी परिसरामध्ये झाली असल्या कारणानं मूळ भाषेचा जो गाभा आहे तो दबला गेला आणि तुकोबारांची जी त्या काळची भाषा आहे ती कळून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची पत्र जर बघितली तर बहुतांश फारसी भाषेचा त्यावरती परिणाम असल्या कारणानं ती भाषा स्पष्टपणे जाणवत नाही. त्यानंतर श्री शिवभारत नावाचा एक ग्रंथ आहे जो समकालीन छत्रपतींच्या काळामध्ये लिहिला गेला. त्यानंतर 17व्या 18व्या शतकामध्ये बखरी निर्माण झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये असणारा जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहाराचे दस्तावेज आज आमच्याकडे उपलब्ध असताना सुद्धा त्या काळची जी बोलीभाषा आहे त्या काळच्या कवींनी लेखकांनी लिहून न ठेवले कारणानं ग्राम्य काव्य हे त्या काळी उपलब्ध नसल्या कारणानं तुकोबारांची जी भाषा आहे सहजासहजी समजणं सोपं नाही.
हरिक शब्द तयाचा हरिक वाटे देवा. हरिक हा शब्द विदर्भातून येतो. मग जगद्गुरु तुकोबाराय जे बोलतात हा भाषिक अतिक्रमणाचा भाग नाहीये, ती महाराष्ट्राची मूळ भाषा आहे असं आपण म्हणूया. आता आपण अभंगाकडे वळूया. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाप मेला न कळता. तर हे संस्कार तुकोबारायांवरती नाही की बापाला आपण म्हणतो की निवर्तन, त्यांचं गमन होणं, त्यांचं निर्गमन होणं, निर्वाण होणं, हे जे शब्द आहेत हे शब्द जगद्गुरु तुकोबाराय वापरू शकत होते. पण बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. जसं की बाप मेला न कळता असं जे म्हणतायत, तर नव्हती संसाराची चिंता, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या वडिलांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करतात की काय असं वाटतं. पण तसं मुळीच नाहीये. बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता. नवती संसाराची चिंता हे जे वाक्य आहे हा परिणाम आहे. ज्या वेळेस संसाराची चिंता माणसाकडे नसते तर त्यावेळेस बाप मरतो. याचा अर्थ संसाराची चिंता करणं म्हणजे मनुष्य अहंकारामध्ये, आणि अहंकाराला बाप असं म्हटलं गेलंय पारमार्थिक किंवा रूपकाच्या दृष्टिकोनातून. अहंकार गेला की संसाराची चिंता नष्ट होते, आणि संसाराच्या असणाऱ्या श्रीमंतीचा अहंकार माणसाला, जसं की राजा बळीला होता, अशाच प्रकारानं अहंकार हा बाप आहे. आणि हा बाप ज्या वेळेस नकळतपणे आपल्या जीवनातून निघून जातो, याचा अर्थ संसाराची चिंता राहत नाही किंवा संसाराची चिंता नसल्याने अहंकार नष्ट होतो. माणसाला असणारी उपाधी, माणसाच्या पाठीमागे असणारं वलय हे त्या माणसाला अहंकारी बनवत असतं. आणि अहंकार जाण्यासाठी माणसाला स्वतःच्या उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार ही अवस्था यावी लागते. आणि ज्या वेळेस ही अवस्था येते, ज्या वेळेस आपल्या जीवनात अहंकार नसतो, तर तुकोबारायच एक प्रमाण देतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एकदा की अहंकार गेला की देव होणं, ज्या वेळेस देव होतो किंवा देवाच्या सान्निध्यात जातो, तर त्यावेळेस विठो तुझे माझे राज्य. आता तिसरं त्यामध्ये प्रपंच येत नाही, माया येत नाही, किंवा ह्या ज्या काही षड दुर्गुण आहेत, जसं आशा, तृष्णा, वासना वगैरे, याही परिणाम करत नाही. विठो तुझे माझे राज्य. आणि आता माझ्या जीवनामध्ये तिसरी कुठली गोष्ट येऊ शकत नाही. म्हणून नाही दुसऱ्याचे काज, तू आणि मी एक झालोय, तेव्हा मला आता ह्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संबंध राहिलेला नाही. हे द्वैत माझ्या अंतःकरणातून संपलेलं आहे. मी अद्वैती तत्वज्ञानाला पूर्णपणे समर्पित झालेलो आहे, असा या दुसऱ्या चरणाचा अर्थ असू शकतो. त्यानंतर बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. मानवी जीवनातून एकदा का वासना संपली की मानवी जीवन हे माया विरहित होत असतो. आणि देवाच्या सानिध्यात आल्यानंतर माझ्या अंतःकरणातील वासना नष्ट झाली. ही माझ्या जीवनातली उपलब्धी आहे. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. ज्या वेळेस देवाच्या सानिध्यात जीव जातो, त्यावेळेस मात्र आशा ही जीवनातून कायमची नष्ट होत असते, किंवा आशा उरतच नाही. आणि आशा एकदा की संपली, इच्छा, अपेक्षा, तृष्णा संपल्या की मग मात्र मानवी जीवनाची पूर्ण चिंता नष्ट होते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्याही जीवनातल्या आशा, तृष्णा, वासना सर्व काही संपल्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी लीन झालो. अशा प्रकाराने माझ्या जीवनातली चिंता हरण झालेली आहे. या अभंगावरती अनेक प्रकारची चिंतन आजवर झाली असावी. एक नवीन प्रयत्न मी करून बघितला. नवीन प्रयत्न का करून बघितला, तर याची कारणं आहेत की प्रत्येक वक्ता हा आपापल्या परीनं आपापली मतं व्यक्त करत असतो. तुकोबारायांचा असेल, माऊली ज्ञानोबारायांचं असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं असेल, सावता महाराजांचं असेल, हे अभंग निमित्ताला घेतले जातात. आणि ज्या वेळेस अभंग घेतला जातो तर त्या अभंगावरती विचार केला जात नाही. गुरुवर्य प्रातस्मरणीय, पूजनीय, आदरणीय, वैकुंठवासी, विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांच्या जीवनातून माझ्याकडे आलेला एक जो ज्ञानाचा स्रोत आहे, एका ऊर्जेचा स्रोत आहे, तो विचारांच्या माध्यमातून आला. आणि विचारांच्या माध्यमातून आल्यानंतर मी एक वाक्य नेहमी त्यांच्या मुखातून ऐकलं की कुठेही कीर्तनाला जाण्या अगोदर अभंग निवडावा आणि अभंगावरती चिंतन व्हावं, अभंगावरती अभ्यास केला जावा आणि अभ्यासाच्या अंतीच ते मांडावं. हे गुरुवर्यांचं जे वचन आहे त्या वचनाची वाटचाल करत असताना मी गेल्या 2-4 दिवसापूर्वीपासून हा अभंग स्वीकारल्यानंतर ह्या अभंगावरती चिंतन करत होतो. बाप मेला न कळता, मेला हा शब्द संस्कारहीन असल्या कारणानं अहंकार मेला, अहंकार गेला. अहंकाराला ज्यावेळेस आम्ही
एका दुसऱ्या ठिकाणी बघतो अहंकाराला, ज्या वेळेस आम्ही एका कुत्सित ठिकाणी बघतो किंवा अहंकाराला एका दुय्यम ठिकाणी बघतो, तर त्याला ज्या वेळेस आम्ही हलकेपणा देतो, तर त्यावेळेस मात्र मानवी जीवनामध्ये संसार चिंता हरण किंवा चिंता नष्ट होणं आणि पांडुरंग परमात्म्याचं आगमन हे शक्य आहे. म्हणून बाईल मेली पत्नीच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबांनी हे जे शब्द वापरलेले आहेत, बाईल ह्या शब्दाचा अर्थ पत्नी असाही घेता येतो, पण बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली याचा अर्थ वासना आणि माया ह्या दोन्ही संबंधानं मांडला जाऊ शकतो. कारण संत जे आहेत हे संत अनुभव व्यक्त करत